नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तर्रीचे शिंतोडे ठरले जीवघेणे. किरकोळ वादातून तरुणाचा चाकूने खून, 7 आरोपी अटकेत, 3 महिलांचाही समावेश. नागपुरात एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने थेट हत्येचे रूप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाश्ता करताना अंगावर तर्रीचे शिंतोडे पडल्यामुळे झालेल्या भांडणात 28 वर्षीय तरुणाचा चाकूने भोगसून खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून आरोपींमध्ये 3 महिलांचाही समावेश आहे. नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा परिसरात रविवारी सकाळी ही खळबळजनक घटना घडली. योगेश बीरसिंग शाहू हा आपल्या मित्रांसोबत नाश्ता करण्यासाठी एका नाश्ता केंद्रावर गेला होता. नाश्ता करत असताना त्याच्याकडून तर्री आणि पाण्याचे शिंतोडे एका व्यक्तीच्या अंगावर पडल्याने दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वाद वाढत असल्याचे पाहून हॉटेल मालकाने दोघांनाही बाहेर काढले. मात्र रस्त्यावरही शाब्दिक चकमक सुरूच राहिली. यावेळी एका घरासमोर गोंधळ सुरू असल्याने तेथील महिलेने त्यांना निघून जाण्यास सांगितलं. त्यानंतर वाद आणखीन चिघळला आणि हाणामारीपर्यंत पोहोचला. याच दरम्यान मुख्य आरोपी शुभम पिलारे यांनी घरातून चाकू आणून योगेश शाहूवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या योगेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी कळमना पोलिसांनी 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे. किरकोळ कारणावरून घडलेल्या या हत्येमुळे नागपुरात खळबळ उडाली असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.